आहे त्या नियोजनाबद्दल आपण काय सांगणार? जय सियाराम. मी गिरीश नंदकुमार कोलते, जिल्हा निरीक्षक छत्रपती संभाजीनगर रामानंद संप्रदाय. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या ह्या ऐतिहासिक अशा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यामध्ये या 36 एकर प्लॉट नांद्राबाद येथे जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचं आगमन होणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर सकाळी गुरुपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सामाजिक उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना, बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी साहित्य वाटप होणार आहे. त्यानंतर गुरुपूजन होऊन दुपारनंतर उपासक दीक्षेचा सुद्धा इथे महामंगल कार्यक्रम होणार आहे. त्या अनुषंगाने आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थासुद्धा येथे आहे. त्यानंतर आपण ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा पद्धतीने इथे फार असं सुंदर नियोजन जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. माझी सर्व छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशांना, खुलताबाद येथील सर्व रहिवाशांना विनंती आहे की आपण या सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, इथे उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अतिशय सुंदर अशी इथे तयारी झालेली आहे आणि संस्थानाच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. आपण दरवर्षी रक्तदान शिबिर संप्रदायातर्फे आयोजित केलं जातं. संप्रदायातर्फे जवळजवळ 1,37,000 रक्त बाटल्यांचं संकलन करून महाराष्ट्र शासनाला सुपूर्द करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 16,500 रक्त बाटल्यांचं संकलन हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून झालेलं आहे. त्यानंतर वृक्ष लागवडीमध्ये सुद्धा आपल्या संप्रदायाने जवळजवळ 1,10,000 वृक्ष हे 1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबरपर्यंत जगद्गुरू श्रींच्या जन्मदिवसाप्रीत्यर्थ वाढदिवसानिमित्त लावलेले आहेत. तसेच विविध समाजोपयोगी अनुषंगाने आपल्या भागातील 53 ॲम्ब्युलन्स रस्त्यावरील अपघाताच्या मदतीसाठी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 53 ॲम्ब्युलन्स आपल्या संप्रदायातर्फे अविरत 24 तास कार्यरत आहेत. आणि असे वेगवेगळे उपक्रम आपल्या संप्रदायातर्फे, रामानंदाचार्यजीच्या संप्रदायातर्फे सध्या सुरू आहेत. तरी माझे सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाविक भक्तांना सर्वांना विनंती राहील, नागरिकांना विनंती राहील की आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, उपस्थित राहावं. जय सियाराम. सुभाष जोजारे, मी प्रोटोकॉल विभागाचा सेक्रेटरी आहे. तब्बल 12 वर्षानंतर या रत्नपूर ऐतिहासिक शहरामध्ये हा पादुका दर्शन सोहळ्याचा कार्यक्रम मिळालेला आहे संभाजीनगरच्या वतीनं. आणि या कार्यक्रमाचे जे श्री संप्रदायाचे श्री गिरीश कुलतेसाहेब निरीक्षक यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर त्या अनुषंगाने हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे. 1 लाखाच्या आसपास भक्तगण येणार आहेत. सामाजिक उपक्रम भरीव कार्यक्रम हा. त्यासाठी आपल्या माध्यमातून मी आता सर्व भक्तगणांना, सर्व जनतेला विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि जगद्गुरूंची कृपाशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यावा अशी आपली विनंती आहे. 1 लाखाच्या आसपास भक्तगण येणार आहेत. सामाजिक उपक्रम भरीव कार्यक्रम हा. त्यासाठी आपल्या माध्यमातून मी आता सर्व भक्तगणांना, सर्व जनतेला विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि जगद्गुरूंची कृपाशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यावा अशी आपली विनंती आहे. 12 तारखेचं जे कार्यक्रमाचं नियोजन आहे, या नियोजनामध्ये किती भाविक कार्यक्रमासाठी येणार आहे आणि जी सेवा आहे ती सेवेचं कशा प्रकारे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे? जय सियाराम. मी सुरेश पुंडलिक गावाने, जिल्हा सेवा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर. आपला 12 नोव्हेंबरला जगद्गुरू माऊलींचा पादुका दर्शन सोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण प्रत्येक तालुक्याला विविध सेवा पीडितच्या माध्यमातून आणि त्यांना जागेवरती बोलून
आपण दाखवून दिलेलं आहे. त्यामध्ये मग आपले विशेषतः आपला कार्यक्रम हा रोडला लागू नये, त्यामध्ये मग संग्राम सैनिकाचे जे महत्त्वाचा विषय की रोडवर कुठलाही म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गालबोट लागणार नाही, याची पूर्णतः दक्षता घेण्यात आलेली आहे. पार्किंग व्यवस्था पण आपली भव्य दिव्य ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला इथं महाप्रसादाची जी सेवा आहे, महाप्रसाद पण आपण 24 तास महाप्रसाद आपला चालू राहणार आहे. त्यानंतर आपलं जे मंडपाची जी सुरक्षा आहे, आपण त्याच्यामध्ये अग्निशामक दलाला पण आपण पत्रव्यवहार करून त्यांची पण गाडी आपल्या इथं उपलब्ध राहणार आहे. ॲम्ब्युलन्स व्यवस्था पण आपल्या इथं उपलब्ध राहणार आहे. त्याच्यानंतर आपली कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी गर्दी होणार आहे, त्यामध्ये कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार घडणार नाही, याची पूर्णतः आपण दक्षता घेतलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपले संग्राम सेनेच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे. त्यानंतर आपला कार्यक्रम हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपला प्रचार प्रसार अतिशय सुंदररित्या भव्य दिव्य चालू आहे. आणि प्रचाराच्या माध्यमातून आणि संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं समजा जे काही आपण प्रचार प्रसार ज्या पद्धतीनं केलेला आहे, त्या अनुषंगाने आम्हाला तरी वाटतं की 1.25 लाख ते 1.5 लाख पब्लिक ही आपली कार्यक्रमाला उपस्थित राहणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे आमचं नियोजन झालेलं आहे. संपूर्ण जिल्हा सेवा समिती, आमचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व मिळून आम्ही मागील 10 ते 15 दिवसापासून कार्यक्रमस्थळी इथं उपस्थित आहे. आणि संपूर्ण आपण बघत आहात की हा मंडप आपण आपला आता 99% लावून झालेला आहे. अशा प्रकारे आमचं नियोजन झालेलं आहे. आणि नक्कीच जगद्गुरू माऊली आमच्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या यशस्वीरित्या पार पाडून घेतील. जय सियाराम.